भावना बरोबर त्यांनी 11:15 वाजत आल्यात आणि इथं दुकानं बंद करायला आल्यात. नंबर जाणार घरला आणि मग जेवण करणार. दिवाळी असल्यावर कापड दुकानातल्या सेल्समनचा असं हाल असते. आणि मी तर इथे कोल्हापुरात रूमवर राहतोय. मेस लावलेलं नाही ना काय लावलेलं नाही. रूम वरती गॅस आहे, तिथं जेवण करायचं आता जाऊन. जास्त नाही, फक्त दिवाळी होईपर्यंत 4 दिवस हाल होते. नाहीतर काय रेग्युलर संध्याकाळी 8 वाजता सुट्टी होत्या. रूमवर आल्यावर हातपाय तोंड धुतलं आणि जेवण करायला घेतलं. सर्वप्रथम कुकर धुतला. ते काय आपलं डेली रुटीन असते कुकर धुवायचं. धुवून झाल्यावर डाळ घेतली जेवढी पाहिजे तेवढी. कुकरला वाढलेलो आणि लगेच लाईट गेली बघा. असे काय ना काय तर बॉम्बा मोठ्या बघा मध्ये. काय विषय ना सोडा, आपला टॉर्च आहे की मोबाईलचा. एकावर एक ठेवलं आणि त्यावर झाकण पण ठेवलं आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवला. जेवणाचा सेटअप लावून पुढचा कंटेंट कसा कराल ते विचार कराल तो. तेवढ्यात विचार करत करत कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्या. विचार करण्याऐवजी कांदा लिंबू चिरून ठेवला असतं म्हणजे बरं झालं असतं. खरं विचार केलेला पण चांगला असतो. कापून झाल्यावर सगळी आमटी करायला घेतली आणि लगेच झाली पण. जेवून पण घेतलं बघा लगेच 10 मिनिटात. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि काम करा. जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.